पीएम किसान योजनेचा हप्ता आज जमा होणार आहे। राज्यातील 92,71,000 शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे। अनुषंगिक खर्च येतात त्याच्यामध्ये त्यांना मदत मिळाली पाहिजे आणि निश्चितपणे आपल्याला कल्पना आहे की या महासन्मान निधीचं सर्वच शेतकरी सातत्याने स्वागत करतात। त्यामुळे आज ते पैसे आम्ही जमा केलेले आहेत। राज्यामधील सर्व शेतकरी बांधवांची आता खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपली आहे। कारण पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता एकत्रितपणे 4,000 रुपये आज जमा होणार आहे। त्यामुळे जे शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेचे आणि पीएम किसान योजनेचे लाभार्थी आहे अशा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यात दोन्ही हप्त्यांचे पैसे आज या ठिकाणी वाटप होत आहे। शेतकरी बांधवांनो, खऱ्या अर्थाने सर्व शेतकरी बांधवांची 2 हप्त्यांची प्रतीक्षा आज या ठिकाणी संपत आहे। ही बातमी आताच तुम्ही पाहिल्याप्रमाणे मुख्यमंत्री साहेबांनी देखील सांगितली आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाचं यामध्ये आपण आज कोणकोणत्या जिल्ह्यांमधील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे वाटप करण्यात सुरू झाली आहे, तसेच आगामी काळात कुठे पैसे वाटप होतील याची संपूर्ण माहिती आपण पाहत आहोत। तुम्ही नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल किंवा पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल तर तुम्ही भरपूर दिवसाची वाट बघत होता की तुम्हाला नेमकं हप्ता कधी मिळणार, तर ती प्रतीक्षा आज तुमची संपत आहे। कारण आज तुमच्या खात्यामध्ये 2 हप्त्याचे पैसे आज वाटप होत आहे। आज या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये निधी रक्कम जमा होत आहे। जरी शेतकरी बांधवांची दिवाळी गोड झाली नसली तरी सुद्धा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आजपासून पैसे वाटपाला सुरुवात करण्यात आली आहे। कारण भरपूर शेतकरी बांधव आशा लावून बसले होते की दिवाळीला दोन्ही हप्ते वाटप होतील जेणेकरून आपली दिवाळी गोड होईल, परंतु दिवाळीमध्ये दुसऱ्या योजनांचे पैसे वाटप करायचे होते। त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दिवाळीच्या दरम्यान दोन्ही हप्त्याचे वाटप झाले नव्हते। तर मग शेतकरी बांधवांनो बघा, म्हणजेच की शेतकरी बांधवांनो, दिवाळीच्या अगोदर आणि दिवाळीमध्ये दुसऱ्या सरकारी योजनेचे पैसे जमा करण्यात सुरू करण्यात आली होती। त्यावेळी दिवाळीच्या वेळेस या ठिकाणी नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान योजनेचा हप्ता वाटप करण्यात आलेला नव्हता। परंतु शेतकरी बांधवांनो बघा, आजपासून सरकारने मान्यता दिलेली आहे। त्यामुळे राज्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन्ही योजनेचे पैसे आजपासून वाटप करायला सुरुवात करण्यात आली आहे। खऱ्या अर्थाने राज्यातील सरासरी 2,26,00,000 शेतकरी बांधव बघा भरपूर दिवसांपासून दोन्ही हप्त्यांची वाट बघत होते। तर बघा शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यामध्ये आतापर्यंत नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून सरासरी 7 हप्ते जमा झाले आहे। म्हणजेच की बघा, पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 7 हप्त्यांच्या माध्यमातून 14,000 रुपये जमा झाले आहे। त्याचप्रमाणे पीएम किसान योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत 20 हप्ते तुम्हाला भेटलेले आहे। म्हणजेच की बघा शेतकरी बांधवांनो, 20 हप्त्यांचे 40,000 रुपये शेतकऱ्यांना लाभ मिळालेला आहे। राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान भरून काढण्यासाठी मदत मिळावी यासाठी दोन्ही योजना सुरू करण्यात आल्या होत्या। तर मग शेतकरी बांधवांनो बघा, परंतु या दोन्ही योजनेमध्ये गरजू शेतकरी बांधवांनी बघा अर्ज केले नव्हते। तर या ठिकाणी जे काही बघा चलाक व्यक्ती होते त्यांनी नकली बनावट कागदपत्रे तयार केली, अर्ज केला आणि या योजनेचा बघा प्राथमिक स्वरूपामध्ये लाभ घेत आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी काळजी करायची गरज आता पडणार नाही। कारण की बघा या ठिकाणी सर्व शेतकरी बांधवांची प्रतीक्षा आता संपणार आहे। कारण बघा सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी बघा आता ठिकाणी पात्रता आता लावण्यात आलेली आहे, अटी पण आता लावण्यात आलेला आहे। ज्याप्रमाणे लाडकी बहीण योजनेमध्ये KYC ची अट लावली होती,
नाही. त्याचप्रमाणे नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्यासाठी आणि PM किसान योजनेच्या 21व्या हप्त्यासाठी काही महत्त्वाच्या पात्रता लावण्यात आलेली आहे. जे शेतकरी बांधव पात्र झाले आहे, नियमांमध्ये बसत असतील, त्यांच्या खात्यामध्ये पैसे वाटप होत आहे. परंतु जे शेतकरी बांधव पात्रता नियम आणि अटीमध्ये बसत नसतील तर अशा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निधी रक्कम आज जमा होणार नाही, असं सरकारने स्पष्टपणे आताच सांगितलं आहे. यामुळे या ठिकाणी जिल्ह्यांची आणि बँकांची यादी वाचून आता आपण अगदी एका मिनिटामध्ये पाहून घेऊया. बघा शेतकरी बांधवांनो, आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये टोटल 36 जिल्हे आहे आणि बघा या 26 जिल्ह्यामधील सरासरी 52 लाख शेतकरी बांधव 52 लाख शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेचे तसेच PM किसान योजनेचे सुद्धा लाभार्थी आहे. म्हणजेच की राज्यातील 52 लाख शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून प्रत्येक वर्षाला 6,000 रुपये मिळतात. तर बघा PM किसान योजनेच्या माध्यमातून 6,000 रुपये अशी रक्कम मिळत असते. म्हणजे की बघा या दोन्ही योजनेच्या माध्यमातून प्रत्येक वर्षाला प्रत्येक शेतकरी बांधवांना टोटल 12,000 रुपये हे भेटत असतात. बघा शेतकरी बांधवांनो, जे शेतकरी बांधव खरोखर नमो शेतकरी योजनेचे आणि PM किसान योजनेचे लाभार्थी आहे त्यांना यापुढे काळजी करण्याची गरज नाही. त्यांच्या खात्यामध्ये खटाखट पैसे वाटप करण्याचे आदेश आता राज्य सरकार आणि केंद्र सरकार दोघांकडून भेटलेले आहे. त्यामुळे आता कोणत्याही शेतकरी बांधवांना काळजी करण्याची गरज पडणार नाही. बघा शेतकरी बांधवांनो, पैसे येतील अशा पद्धतीने भरपूर बातम्या आल्या होत्या, परंतु यापुढे शेतकरी बांधवांनो अशा बातम्या पाहण्याची गरज भासणार नाही. प्रत्यक्षामध्ये तुमच्या खात्यामध्ये निधी वाटपाला सुरुवात करण्यात आता आलेली आहे. त्यामुळे आज या ठिकाणी हप्ता रक्कम जमा होत आहे. राज्य सरकार किंवा केंद्र सरकारकडून या ठिकाणी मान्यता सुद्धा आता मिळालेली आहे. बघा शेतकरी बांधवांनो, आपला भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमामधून या ठिकाणी महत्त्वाच्या बैठका आता पार पडलेल्या आहे. केंद्राची कॅबिनेटची बैठक पार पडली आणि आपल्या राज्याचे या ठिकाणी मंत्रिमंडळाची बैठक सुद्धा पार पडली होती. म्हणजेच की आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे त्यांच्याप्रमाणे केंद्र सरकारने भारताचे आता या ठिकाणी केंद्र सरकार भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि भारताचे कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान तर यांच्यामध्ये या ठिकाणी कॅबिनेट आणि मंत्रिमंडळाची बैठक सुद्धा आता पार पडली होती. हे सर्वांना माहीत आहे. कॅबिनेटच्या बैठकीच्या माध्यमातून PM किसानचा 21 हप्ता सोडावा आणि मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आता सोडण्यात आला आहे. म्हणजे की म्हणजे शेतकरी बांधवांनो या ठिकाणी दोन्ही हप्ते मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या माध्यमातून दोन्ही हप्त्याचे एकूण 4,000 रुपये या ठिकाणी वाटप सुद्धा आता होत आहे. यापुढे कोणकोणते शेतकरी बांधवांना आता या ठिकाणी हप्ता मिळणार आहे ते आपण अगदी एका मिनिटामध्ये पाहून घेऊया. आता शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज पडणार नाही असं सरकारने स्पष्टपणे सांगितलेलं आहे. परंतु सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतकरी बांधवांनी राज्य सरकार आणि केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार आता या ठिकाणी शेतकरी बांधवांनो जी काय राज्य सरकार आणि आपलं केंद्र सरकार आहे यांनी काही माहिती दिली आहे. या ठिकाणी कोणकोणत्या शेतकरी बांधवांना हे पैसे आता वाटप होत आहे.
कोणकोणते शेतकरी बांधव बघा यासाठी पात्र राहणार नाहीत त्याची देखील माहिती या ठिकाणी आपण अगदी एका मिनिटामध्ये पाहून घेऊया। त्यामुळे ही माहिती पाहिल्याशिवाय व्हिडिओ अजिबात बंद करू नका, कारण अन्यथा तुमचं मोठ्या प्रमाणामध्ये भलं मोठं नुकसान होऊ शकते। तर बघा शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी आपण आजच्या जिल्ह्यांची यादी पाहून घेणार आहोत, तेही अगदी काही सेकंदामध्ये। बघा शेतकरी बांधवांनो, लगेच आता उद्याच्या जिल्ह्याची यादी, परवाच्या जिल्ह्यांची यादी सुद्धा आता आपण पाहणार आहोत। म्हणजेच बघा शेतकरी बांधवांनो, आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये, उद्या कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये आणि परवाच्या दिवशी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये हे पैसे वाटप होणार आहे त्याची माहिती आज आपण या ठिकाणी आत्ताच पाहून घेऊया। परंतु शेतकरी बांधवांनो, बघा राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांनी दिलेल्या माहितीनुसार या बँकांमध्ये आणि या जिल्ह्यांमध्ये बघा पैसे येणार नाहीत असं सरकारने सांगितलेलं आहे। म्हणजे की शेतकरी बांधवांनो, बघा या ठिकाणी कोणकोणत्या बँकांमध्ये पैसे येणार नाहीत आणि कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे येणार नाही, तर याची सुद्धा माहिती आपण पाहून घेणार आहोत। कारण की बघा ज्या जिल्ह्यामध्ये पैसे येणार आहे त्या जिल्ह्यांची यादी सुद्धा आज सरकारने जाहीर केलेली आहे। परंतु बघा ज्या जिल्ह्यांमध्ये, ज्या बँकांमध्ये पैसे येणार नाहीत अशा जिल्ह्यांची आणि अशा बँकांची सुद्धा यादी आपण पाहणार आहोत। तर बघा शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी जर तुमची दिवाळी गोड झाली नसली तरी सुद्धा शेतकरी बांधवांनो आजपासून पैसे वाटप होत आहेत असं या ठिकाणी सरकारने सांगितलं। बघा परंतु कोणकोणत्या शेतकऱ्यांना पैसे वाटप होत आहेत आणि कोणकोणत्या शेतकऱ्याला पैसे मिळणार नाही याची माहिती पाहिल्याशिवाय आता राहिलेला शेवटचा 1 मिनिट व्हिडिओ पाहून घ्या। कारण बघा शेतकरी बांधवांनो, अन्यथा सर्व शेतकरी बांधवांना पैसे वाटप होणे जातील, फक्त तुमच्याच खात्यामध्ये पैसे जमा होण्यासाठी अडथळा सुद्धा निर्माण होऊ शकतो। तर बघा शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्र राज्यामध्ये परभणी जिल्हा आहे, बीड जिल्हा आहे, त्यानंतर शेतकरी बांधवांनो बघा अकोला जिल्हा पण या ठिकाणी आहे, भंडारा जिल्हा, गोंदिया जिल्हा, हिंगोली आहे, सातारा। तर बघा या जिल्ह्यामध्ये पैसे वाटप होणार आहे। म्हणजे की सकाळपासूनच हे पैसे वाटप या ठिकाणी होत आहे, परंतु सकाळीच काही तांत्रिक अडचणी असल्यामुळे सकाळी हे पैसे तुम्हाला या ठिकाणी भेटले नव्हते। बघा काहींना भेटले तर काहींना भेटले नाही, परंतु आता या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात सुरू झाली आहे। त्यामुळे आज या ठिकाणी हप्ता जमा होणार आहे। शेतकरी बांधवांची बघा 2 हप्त्यांची प्रतीक्षा आता या ठिकाणी संपायला सुरुवात सुरू झाली आहे। यापुढे कोणकोणते शेतकरी बांधव बघा या ठिकाणी शेतकरी बांधव तुम्ही पात्र आहात का? बघा या ठिकाणी आता तुम्हाला काळजी करण्याची गरज पण पडू शकत नाही। तुम्ही फक्त राहिलेला जो काय 30 सेकंद आहे तो व्हिडिओ पाहून घ्या। खटाखट पैसे आता वाटप होत आहे, निधी वाटपाला आता सुरुवात सुरू करण्यात आली आहे असं सरकारने आता स्पष्टपणे सांगितलेलं आहे। परंतु शेतकरी बांधवांनो बघा आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि या ठिकाणी कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांनी दिलेल्या माहितीनुसार जे शेतकरी बांधव 5 नियमांमध्ये 5 अटींमध्ये बसत असतील त्यांनाच पैसे वाटप होतील। परंतु जे शेतकरी बांधव पात्रतेमध्ये, अटीमध्ये बघा आणि या ठिकाणी शर्तीमध्ये बसत नसतील त्यांना या ठिकाणी पैसे मिळणार नाही। बघा त्यांनी त्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये बघा वाट सुद्धा पाहू नका असं सरकारने स्पष्टपणे जाहीर केलेलं आहे। बघा शेतकरी बांधवांनो, राज्य सरकारकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार बघा आता या ठिकाणी त्यामध्ये जी काही पहिली पात्रता लावण्यात आली आहे ती पहिली पात्रता म्हणजे ते शेतकरी बांधव महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असायला पाहिजे, त्यांचे उत्पन्न कमी असायला पाहिजे, घरामधील बघा
तुमचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षाच कमी असायला पाहिजे. बघा, घरामधील कोणताही सदस्य सरकारी कर्मचारी नसायला पाहिजे. तर बघा, अशा ज्या काही महत्वाच्या पात्रता लावण्यात आला आहे. बघा, तर या पात्रता या ठिकाणी महत्वाच्या ठरत आहे असं सरकारने आता सांगितले आहे. बघा, जर तुम्ही पात्रतेमध्ये बसत असाल तर या ठिकाणी तुम्हाला नक्कीच पैशाचे वाटप होतील आणि बघा, आज हप्ता जमा होणार आहे. परंतु शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही पात्रतेमध्ये बसत नसाल तर तुम्हाला पैसे वाटप होणार नाही. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, आता बघा, या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी पात्रतेमध्ये बसत आहात का, नियमांमध्ये बसत आहात का, हे पाहणं सुद्धा तेवढंच गरजेचं असणार आहे. नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्यासंदर्भात आणि PM किसान योजनेच्या 21व्या हप्त्यासंदर्भात महत्त्वाची अपडेट आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, बघा, हे अपडेट तुम्हाला सुद्धा आता दिलेली आहे. परंतु शेतकरी बांधवांनो, बघा, पुढच्या 48 तासांमध्ये संपूर्ण राज्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आता वर्तवण्यात आलेली आहे. आपला हा व्हिडिओ फक्त नमो शेतकरी योजनेवरच आधारित आहे, परंतु सांगणे गरजेचे आहे. काही जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पाऊस, तर काही जिल्ह्यांमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस, तर बघा, काही जिल्ह्यांमध्ये आभाळ फुटीचा पाऊस पडण्याची शक्यता आताच्या ठिकाणी हवामान तज्ज्ञ पंजाबराव डक यांनी सांगितलेली आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, पाहून घ्या, आता कसल्याच प्रकारे चिंता करू नका. आज तुमच्या खात्यामध्ये निधी रक्कम जमा होत आहे. कसल्याही प्रकारे अफवांवर विश्वास ठेवू नका. तर शेतकरी बांधवांनो, ही होती सर्वात महत्त्वाची बातमी. धन्यवाद.